हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झालं का तुमचं चहा वगैरे सगळं? माझं तर आज चहा नाही, ग्रीन टी नाही, काही नाही. आत्ता मी संत्री खाल्ली आहे, कारण आता संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झाले. मला वेळच भेटत नाही. मी आल्याच्या नंतर भाज्या, म्हणजे रोज पाऊस येतो त्याच्यामुळं भाजी घ्यायला जाता येईना ना, काही नाही. काल संडेचं घ्यायचं असतं, पण काल पण म्हणजे बघा काहीतरी 5 वाजता 5:30ला जो पाऊस सुरू झाला ना, तर तो रात्री 9 9:30 पर्यंत पाऊस चालू होता. त्यामुळे मला काल जायला जमलं नाही. आणि मी आज आल्यानंतर पण असं म्हणजे वातावरण तसंच होतं. म्हटलं सगळं मी आल्याबरोबर ना पाणीसुद्धा पिले नाही, का वॉशरूमला सुद्धा गेले नाही. पहिली बॅग वगैरे ठेवली, तशीच मी पर्स वगैरे घेऊन गेले भाज्यांना. तर भाज्या पण व्यवस्थित भेटेना गेल्यात. एक मेथीची पेंडी, कोथिंबीर नव्हती, कढीपत्ता, लिंबू, हिरवी मिरची, टमाटर, वांगे, कारले आणि दोडका आणि गवार, एवढं भाज्या आणल्या. त्या भाज्या आता धुवून ठेवल्या, प्लस ती कोथिंबीरीची पेंडी, मेथीची पेंडी निवडली आणि भांडे वगैरे घासून घेतलेत. गॅस क्लीन करायचा राहिला आहे. स्वयंपाक बनवायचा नाही, कारण आज मीही जेवण केलेलं नाही आहे आणि मुलांनाही जेवण केलेलं नाही आहे. त्यांना बाहेरच काहीतरी खाल्लं वाटतं, मिसळ खाल्ली वाटतं, त्यामुळे त्यानं जेवण नाही केलं. तर पोळ्या आहेत, बटाट्याची ग्रेव्हीवाली भाजी आहे, टमाटरची चटणी आहे, राईस आहे, असं सगळं स्वयंपाक आहे. त्यामुळे हे बाकीचं सगळं आवरून घेतलं मी. आणि आत्तासुद्धा पाऊस चालू आहे. जस्ट मी भाज्या घेऊन आले आणि भाज्या काढून धुवतच होते, तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि जरा वेळ उघडला तर आत्ता परत सुरू झाले. आवाज तुम्हाला कदाचित येत असेल बघा. खूप मला सुद्धा जाणवलं नसतं, पण काय झाले, आपण ह्या विंडो आहेत ना आपल्या, तर ह्या विंडोमधून पाणी आत यायचं म्हणून आपण काय केलेले आहेत, असे पत्रे लावलेले पुढे. गॅलरी ग्रिल बनवली आणि त्याला असा पत्रा जोडलेला आहे. तर त्या पत्र्यावरती पाणी टपकलं ना की आपल्याला लक्षात येतं, त्यामुळे समजतं. आता मी सगळं पॅक केलेलं आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. तरी गॅलरीत कपडे आहेत, परंतु नाही हे होणार. आणि कांदे पण 5 किलो कांदे आणले, कांदे नव्हते. आणि प्लस म्हटलं आता कांदे परत कसं होतं, पावसाने भिजलेले वगैरे येतात तर सडतात, तर आत्ताच आणून ठेवावे म्हणजे हे करता येते. तरी पण आणखीन आता जर मला जिथे जिथं सुके दिसतील त्या वेळेला मी 5-5 किलो आणून ठेवणारच आहे, कारण सुकलेले कांदे असले म्हणजे पावसाळ्यात जास्ती परेशानी होत नाही, बरोबर की नाही. तर चला, मी काल व्हिडिओ नाही अपलोड केला, त्याचं रिझन पाऊस. आणि काल पण खूप सारे कामं होते, मला इतका थकवा आला होता, मला सुचलंच नाही. आणि प्लस परत रात्री थोडासा प्रॉब्लेम झाला. तर मी आता कपिल ताईची अशी कमेंट्स होती की नुसत्या लेडीजच नाही तर पुरुषसुद्धा बसून खातात. हो, परंतु मी कुठल्याही दुसऱ्या महिलेबद्दल बोललेच नाही. एक महिला आहे तिच्याबद्दल बोललेली आहे. आणि ताई तू जी म्हणते ती बरोबर आहे की पुरुषसुद्धा बायकांच्या जीवावर बसून खातात ना, नालायक असतात ते. मी कुठं नाही म्हणते, परंतु तुला सांगू का, जशी तू तुझ्या मावस बहिणीचं सांगतेस ना, तसंच माझ्या मावस बहिणीचा पण नवरा आहे. आणि आत्ता कुणाच्या जीवावर बसून खात असेल, कोरोनामध्ये जी गेली ना तिचाच नवरा तसा होता. तिला पण 2 मुली आणि 1 मुलगा. समज एका मुलीचं तिनं लग्न करून दिलेलं होतं, म्हणजे आमच्याच ह्याच्यामध्ये समाजामध्ये, आणि एका मुलीनं लव्ह मॅरेज केलेलं आहे. आणि मुलगा बिना लग्नाचा आहे, तो लहान आहे, त्याच्यामुळे त्याचं लग्न करायचं राहिलं आणि ही कोरोनामध्ये गेली. तर एकतर आमच्यात वर्षाच्या आत करतात, नाहीतर 3 वर्ष करत नाही. आता तिला 3 वर्ष होतील, त्याच्यानंतर बघायचं, ठरवायचं, करायचं. तर तोही तसाच बसून खात होता. ही जॉब करत होती. बघा गावाकडे अंगणवाड्या असतात, तिथं शिक्षिका म्हणून होती ती अंगणवाडीला, त्याच्यामुळं तिथलं पेमेंट यायचं. प्लस ती बाहेरची पण बरेच कामं करायची. बाहेरची म्हणजे काय, तर पिको फॉलची कामं करायची ती. घरी तिच्याकडं मशीन होती ना, ब्लाऊज शिव, पिको फॉल कर. बघा ह्याचे महिलांचे जे स्टॉल लावतात ना, एक्झिबिशनमध्ये स्टॉल असतात, त्याच्यात सुद्धा माझी बहीण जायची. कुरवड्या, पापड, शेवया बनवायची आणि तिथं एक्झिबिशनमध्ये
ती लावायची. इतकं कष्ट केलं तिनं, इतकं कष्ट केलं, फक्त आणि फक्त तो नवरा बसून खायचा, काहीच कामं करायचं नाही. आम्हाला खूप राग यायचा, मी खूप तिला बोलायचे की अगं तू करूच नको, तू बसून खा, कशाला उगाचच ही करते. त्यांना आणून दिलं तरच त्याला जेवायला द्यायचं आणि बनवून द्यायचं, नाहीतर नाही द्यायचं. पण ती म्हणायची मुलांसाठी. आणि समजू शकते मी की ज्या बी बायका म्हणजे नवऱ्याने काही नाही दिलं तर घर चालतं, पण मुलांना कशी उपाशी मारण, कारण ती एक आई आहे आणि ती आई त्या मुलांमुळे ती करत असते. हां, तिच्याकडे पर्याय नसतो. मुलांना पोटं भरायची असतात, मुलांना शिकवायचं असतं, मुलांना लहानाचं मोठं करायचं असतं, त्यांचं भविष्य घडवायचं असतं. हा तर असतो आईनं पैदा करून सोडलेला, जो बायकोच्या जीवावर जगत असतात. असे हांडगे नामर्द असतात असे लोक, जे बायकांच्या जीवावरती बसून खातात आणि खरोखर खातात. मी तर तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की माझा भाऊ सुद्धा तेच करत आहे. मी नाही का, तुम्ही तुमच्या घरातलं सांगता योग्यच आहे, परंतु माझ्या घरात सुद्धा ती आहे. आणि मी मागे पण सांगितलेलं आहे की बायकांच्या जीवावर बसून खातात ते मर्द नसतात आणि नसतातच. कारण मुलं पैदा करायचे, संसार करायचा, लग्न करायचं, एवढं सगळं कळतं, परंतु मेहनत करायची, जिम्मेदारी घ्यायची, लेकरं सांभाळायची, बायकोला सांभाळायचं हे कळत नसतं. आणि बसून खाणाऱ्या बायका, हे जी मी बोलले ना, बसून खाते दुसऱ्याच्या जीवावर, बायको असल्यानंतर तिचा अधिकार असतो. बायको नसणारनेच मी बोलत होते ग ताई. बायको नसताना दुसऱ्याच्या जीवावर जगायचं, दुसऱ्यांवरती ऐश करायची आणि बसून खायचं, ह्या बाहेरच्या अशा लेडीजबद्दल मी बोलत होते. मी बायको आहे, जो कायद्याने बायको आहे, सगळ्या एवढ्या समाजामध्ये तिच्याशी लग्न केलेलं आहे, त्या बायकोचा अधिकार आहे, त्या बायकोचा अधिकार आहे, त्याच्या मुलांचा अधिकार आहे, त्याच्या आईवडिलांचा अधिकार आहे, हे बाकीच्यांचा सगळ्यांचा अधिकार असतो त्याच्यावरती. परंतु काही नातं नसताना ह्या अशा मागं लागलेल्या बायका असतात ना, जे स्वतःचे नवरे सोडून दुसऱ्यांच्या मागे फिरतात कुत्र्यासारखं तोंड मारत, ह्या बायकांबद्दल मी बोलत होते की बसून खातात दुसऱ्याच्या जीवावर आणि भीक मागतात. ते त्यांच्याबद्दल बोलले मी. म्हणजे बायकोबद्दल बोललेली नाही, कारण तो बायकोचा अधिकार आहे नवऱ्याच्या जीवावरती बसून खाणं. परंतु बरेच असे काही नामर्द असतात जे बायकोची जिम्मेदारी घेऊ शकत नाहीत, फक्त लग्न करतात आयुष्यासाठी. बायकोची, मुलांची, कुणाची जिम्मेदारी घेऊ शकत नाहीत, ती फक्त स्वतःचं जीवन जगतात, आयतं कसं खायला भेटेल असे असतात आणि आहेत. माझा भाऊ सुद्धा, मी तुला सांगितलंय ना की माझी भाऊ जे काम करते आणि माझा भाऊ बेवडा पिऊन पडलेला असतो आणि असाच खातो जगतो असतो ती तिच्याच जीवावरती. कारण तिच्या बाकीचं धान्य तर मी सांगितले ना, तिच्या घरी शेती आहे तर तिचे वडील देतात तिला सगळे धान्य वगैरे, आणि घर खर्च तेल मिठाचा माझी भाऊजी स्वतःच्या कष्टाने करते, म्हणून ती त्याला विचारत नाही. तो असं पिऊन जरी पडलेला असला ना आणि ती त्याचं फक्त भाजी भाकरी बनवून ठेवत असते, त्यानं जेवला का विचारत नाही, का नाही जेवला असं पण विचारत नाही, अशी आहे. परंतु ती करते, कारण तिला पण 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, बरोबर की नाही. तर असंच आहे की म्हणजे बायका ज्या असतात ना त्या कष्ट करतात, पण ठेवलेले जे असतात ना त्या कष्ट करत नाहीत ग, बसून खातात दुसऱ्याच्या जीवावरती, दुसऱ्याचा हक्क मारतात, दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद करतात. अशाच बायकांबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये बोललेली. परंतु तू योग्य तू सांगितलंस की तुझ्या बहिणीचा नवरा पण बसून खातो, तर तुझ्याच बहिणीचं नाही, म्हणजे नाही का 10 घरांमध्ये एक घर असं आहे. माझ्या स्वतःच्या बहिणीचा पण नवरा तिच्या जीवावरती बसून खात होता. आज त्याला कळत असेल. स्वयंपाक करायची बिचारी, सकाळी तिला 7:30ला जावं लागायचं ना शाळेमध्ये, ती किती लवकर उठत असेल विचार कर. स्वयंपाक वगैरे सगळा घरातला बनवून जायची आणि तिची 12ला 12:30ला शाळा सुटायची. त्याच्यानंतर घरी येऊन बाकीचं कपडे भांडे बिंडे सगळं काम करायची. त्याच्यानंतर परत मशीनवर बसायची, पिको फॉल करायची साड्यांना. माझ्या साड्या पण ती मला म्हणायची की नाही का, माझ्याकडे यायची ना ती सतत, तर ती मला म्हणायची जाऊ दे, मी येते ना तुझ्याकडे, आल्यानंतर मला देत जाऊ, उगाच नको बाहेर पैसे घालवत जाऊ, नाहीतर ते पैसे मला देत जा. मी ना तिला बरीचशी मदत करायची, बरीचशी म्हणजे मी तिला साड्या कधीच घेऊ दिल्या नाहीत. माझे गाऊन, साड्या, माझे ड्रेसेस हे सगळं मी द्यायचे आणि त्या माझ्या बहिणीच्या मुली ही माझे कपडे यूज करायच्या, गाऊन, ड्रेस आणि साड्या वगैरे ती यूज करायची. म्हणायची असल्या भारी भारी साड्या तू ही करती, वापरत नाही, काही नाही, कारण मी जास्त साड्या घालतच नव्हते. आणि मग मी तिला द्यायची.
परत घरात धान्य वगैरे जर माझ्याकडे जास्ती प्रमाणात असेल ना तर मी तिला द्यायची आणि कधी कधी पैसे पण द्यायचे. माझ्या त्या बहिणीसाठी करेल तेवढं कमी आहे, कारण माझी ती पण बहीण मला खूप जीव लावायची, खूप समजून घ्यायची आणि ती कधीही कुणाच्या भयकवण्यात आली नाही. ती माझ्यासोबत कंटिन्यू असायची. कुणी काही जरी म्हणलं तरी ती माझ्या घरी यायची, मला भेटायची, बोलायची आणि असं होतं आमचं. तर बसून खाणं, आयतं खाणं हे लग्न झालेल्या बायकांचा अधिकार असतो, अशा ठेवलेल्या बायकांचा नसतो. ज्या अशा नवरे सोडून दुसऱ्यांच्या नवऱ्यांच्या मागे फिरतात त्या बायकांबद्दल मी बोलत होते. तर ही असं सगळे खूप नालायक आणि हे असतात लोक. तर जे बायकांच्या जीवावरती बसून खातात ना, असंख्य प्रमाणात आहेत ही लोक आणि ह्यांचं काहीच करू शकत नाही आपण. एक तर त्यांना सोडून देणे एक पर्याय आहे, नाहीतर तू आणून दे तेव्हाच मी काही करल. त्यांना येण्याच्या आधी करून खाऊन बसायचं. खरंच त्याचा स्वयंपाकच बनवायचा नाही, मग काय खाईल? मग तर कळलं ना त्याला. कारण एवढं बायको कष्ट करते, अन्न बनवून ठेवते आणि हे बिना खाता पिता राहतात का? निर्लज्जासारखं खातात. कारण ही निस्नाके असतात. त्यांना लाज वाटत नाही की अरे बायको नको कमवून आणले ना आपण कसं खायचं, बरोबर की नाही? परंतु खातात, ते निर्लज्ज असतात. कारण बायकोच्या जीवावर जगायची सवय लागलेली असते आणि ही आईचं काम असतं. त्याला आधीपासूनच सवय लावायची, वळण लावायचं, कामधंदा करायला लावायचं. हे असं बायका आले की बायकांच्या जीवावर जगायचं. पहिल्या बायका ह्या करत होत्या. म्हणजे समज माझ्या पिढीपर्यंतच्या लेडीज करू शकतात हां, परंतु आता इथून पुढच्या नाही करणार. इथून पुढच्या लेडीज बसून खाणाऱ्या नवऱ्याला सांभाळू शकणार नाहीत आणि सांभाळणार नाहीत आणि सांभाळायलाच नाही पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, नाही सांभाळायला पाहिजे. कारण अशा लोकांची अद्दल घडवायला पाहिजे. एकतर त्याला सोडून जायचं, नाहीतर त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं. पर्याय एवढेच असतात. कारण जर कमवायचं नाही तर तुला आयतं घालायला काय ही आहे का? हां, अधिकार कुणाचा असतो? पहिले लोक काय म्हणायचे, पुरुषांनी बाहेर जाऊन कमवून आणायचं आणि बायकांनी घरात घर सांभाळायचं. परंतु आता बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर जाऊन सुद्धा कामं करतात आणि घर सुद्धा सांभाळतात व्यवस्थित पद्धतीने. आणि पुरुष काय करायला लागलेत? काही पुरुष बायकोला कामाला लावतात आणि स्वतः घरात बसून आयतं खातात. असे कितीतरी आहेत आणि आहेत. तर अशा लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर दोनच कामं करू शकतो. एक तर त्याला सोडून जाणे, कारण त्याच्याजवळ राहून उपयोग काय सांग? जर तू असा आपल्या जीवावरच जगत असेल तर तशासोबत राहण्यात काय अर्थ आहे? नाहीतर त्याला दुसरा पर्याय, त्याला काढून द्यायचं, सरळ निघ बाहेर म्हणायचं. कारण जर बायको काही करत नसेल तर कसं बायकांना घराच्या बाहेर काढतात, तसंच त्याला पण करायचं आपण. बरोबर ना? म्हणजे पर्याय काय आपल्याकडे? तर बरोबर आहे, बसून खाणाऱ्या नुसत्या महिलाच नाही आहेत तर पुरुष सुद्धा आहेत आणि आहेत, मी मान्य करते. परंतु माझा बोलण्याचा उद्देश बायको ह्या शब्दासाठी नव्हता, ठेवलेल्या बाईसाठी होता. आणि आहेत अशा बऱ्याच आहेत. म्हणजे असे वेगळे वेगळे नमुने बघायला भेटतात आणि ॲक्च्युली खरोखर भेटतात. आणि खूप सारे असे प्रॉब्लेम असतात महिलांना असतात आणि दिसतं तसं नसतं. काही जण असे असतात की आपले प्रॉब्लेम दाखवत नाहीत पण त्यांना खूप सारे प्रॉब्लेम असतात. आणि काही अशा असतात बरं का की काही प्रॉब्लेम नसतो पण चेहरा सतत असा सडल्यासारखा, जसं काही सगळं गाव तोंडावरती थुकले, जसं काही सगळ्या गावांनी हिची इज्जत पार काढली, अशा पण बायकाच असतात. तर मला तुमच्याशी एक म्हणजे रिअल लाईफ जे आहे, रिअल लाईफमध्ये घडलेलं आहे. तुम्ही जर सांगितलं, हो म्हटले, तर मी तुमच्याशी ते शेअर करेन. आणि नाही का, खूप म्हणजे असं विचित्र प्रकार घडलेला आहे. एका मुलीसोबत खूप विचित्र प्रकार घडलेला आहे. आणि मी बघा, एक आठवडा झाला मी तुमच्याशी शेअर करेन म्हणते की असे पण लोक ह्या जगामध्ये आहेत. या गोष्टीचं मला आश्चर्य तर वाटतंच. परंतु त्यांनी मला जेव्हा सांगितलं, त्या मुलींनी मला जेव्हा सांगितले ना तिची स्वतःची हे, तर मी खूप विचार करत होते, खूप वाईट पण वाटलं आणि तिला खूप हे पण केलं.
आणि नंतर मी तिला म्हटलं तुझी कहाणी म्हणजे खूप अशी ही आहे, वेगळीच आहे. तर मी तिला हे पण विचारलं की तू जी माझ्याशी शेअर केले ही मी माझ्या चॅनलवरती शेअर केलं तर चालेल ना? ती म्हणली नक्कीच करा, पण नाव नका. म्हटलं नाही, नाव कशाला घेईल मी, अशीच एक स्टोरी मी शेअर करेल तुमच्याशी. जर तुम्ही हो म्हटले आणि तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला आवडेल तरच मी ती शेअर करेल, ही पण तुम्हाला सांगते. तर चला, मला म्हणजे नाही का त्या ह्याच्यावरती कपिलिका ताईच्या कमेंट्सवरती व्हिडिओ बनवायचा होता. मला आज पण वेळ नाही आहे, पण छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर चला, सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.